ऑनलाईन नोंदणी करून नवराही तासावर भाड्यानं मिळवण्याची सोय। कुटुंबात आणि नोकऱ्यांमध्ये पुरुषांची जाणवणारी कमतरता हा या देशात चिंतेचा विषय ठरतोय। देशात जोडीदार पुरुष मिळत नसल्यानं आता देशातील अनेक महिला परदेशात जाऊन जोडीदार निवडतायत। कसं आहे माहिती आहे का, सध्या आपल्या देशातली आणि राज्यातली परिस्थिती जरा अवघड झाली आहे। कारण की देशातल्या तरुणांचे पुरुषांचे लग्नाचे वय होऊन चाललेत, तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही, नवरी मिळत नाही। म्हणून अनेक जण परेशान आहेत, बेजार आहेत। काही जण पैसे देऊन नवरी आणत आहेत, पण मात्र त्या नवऱ्या पैसे घेऊन फरार होत आहेत, पसार होत आहेत। अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। एकीकडे भारतीय पुरुषांना लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळं, नवरे मिळत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात परेशान आहेत, पण मात्र दुसरीकडं इतर राज्यांमध्ये महिलांना पुरुष विकत घ्यावा लागत आहेत, भाड्यानं नवरदेव आणावं लागत आहेत आणि त्यांच्यासोबत संसार करावा लागत आहे। अशा घटना इतर देशांमध्ये घडत आहेत। त्यामुळे आता भारतीय पुरुषांची मागणी वाढणार आहे आणि भारतीय पुरुषांना आता विदेशातल्या महिला पसंत करणार आहेत। जर त्यांना ते आवडले तर त्यांच्यासोबत लग्न सुद्धा होणार आहेत, अशी बातमी आता समोर आलेली आहे। त्यामुळं भारतीय तरुणांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता एक असा देश आहे ज्या देशामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आणि त्या देशातल्या महिला आणि पुरुष हे सुद्धा दिसायला सुंदर आहेत, पण मात्र महिलांची संख्या जास्त असल्यामुळं त्यांना लग्नासाठी नवरदेव मिळत नसल्यामुळं त्या देशातल्या महिला परेशान आहेत। त्या देशाचं नाव आहे युरोप खंडातील लॅटविया। युरोप खंडातल्या लॅटविया देशांमध्ये अशी आता परिस्थिती आली आहे की त्या ठिकाणच्या सुंदर सुंदर महिलांना भाड्यानं नवरदेव घ्यावा लागत आहे, भाड्यानं बॉयफ्रेंड बनवावं लागत आहे आणि त्यांच्यासोबत काही जणी सुखाचा संसार सुद्धा करत आहेत। कारण की त्या देशांमध्ये 100 महिलांमागं 86 पुरुष आहेत। एकीकडं महिलांची संख्या वाढतीये तर पुरुषांची संख्या कमी होती। अशा पद्धतीची परिस्थिती युरोप खंडातल्या लॅटविया देशामध्ये आल्यामुळं अनेक त्या ठिकाणच्या महिला या इतर देशातल्या तरुणांसोबत, पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक झालेल्या आहेत। पण मात्र त्यासाठी आता त्यांना कोणता जोडीदार मिळतो, कशा पद्धतीने मिळतो आणि त्या ठिकाणच्या महिला आता कशा पद्धतीने संपर्क करतात हे देखील पाहावं लागणार आहे। पण मात्र सोशल मीडियाचं जग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये इंटरनेट आहे, त्यामुळं आता लॅटविया देशाकडं अनेकांची मागणी वाढताना दिसत आहे। पण मात्र त्या महिलांना नेमका कसा पुरुष पाहिजे हे मात्र समोर आलेलं नाही। त्या ठिकाणच्या लोकसंख्येवरून आलेली ही समोर आलेली आकडेवारी आहे। त्या ठिकाणच्याच महिलांना त्या ठिकाणचाच नवरदेव भाड्यानं घेण्याची वेळ आल्यामुळं ही बातमी सध्या सगळीकडे चर्चेली जात आहे। आता ज्या पद्धतीनं इतर देशांमध्ये महिलांची संख्या वाढतीये आणि पुरुषांची संख्या कमी होतीये, या उलट भारत देशामध्ये मात्र पुरुषांची संख्या वाढतीये तर महिलांची संख्या घटतीये। त्यामुळे देशातल्या तरुणांचे, पुरुषांचे लग्न सुद्धा होत नाहीयेत, म्हणून अनेक जण परेशान आहेत, चिंतेत आहेत। आता याच्यावर या इतर देशातला काही पर्याय आहे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।